अरुण यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण सुरू करत आहोत इंग्लिश स्पीकिंगच्या क्लासला सुरुवात करत आहोत. तर आता आपण छोट्या वाक्याकडे वळूया. छोटे छोटे वाक्य तुम्हाला इंग्रजीमध्ये बोलता आले पाहिजे आणि सहजपणे बोलता आले पाहिजे अशा सोप्या पद्धतीने आपण हा इंग्लिश क्लास घेत आहोत. तर मागील क्लासमध्ये तुम्हाला स्टार्ट इथून सुरू केलं आपण. स्टार्ट म्हणजे सुरू करणे, सुरुवात करणे. आपण स्टार्ट पोयम असे काही वाक्य घेतले किंवा स्टार्ट प्रिॲम्बल संविधान ते वाचता येताना वाचन सुरू करा, हे असे वाक्य आपण शिकलो. किंवा स्टार्ट नॅशनल अँथम, स्टार्ट स्टेट अँथम. आता त्या स्टार्टपासून अजून स्टार्टचे अनेक वाक्य होतात, ते तुमच्या नेहमी बोलण्यासाठी असतात. ते सुद्धा मी फक्त 2 शब्दाचं वाक्य सांगतो. 2 वर्ड म्हणजे फक्त 2 शब्दाचं इंग्रजी वाक्य तुम्हाला बोलता आलं पाहिजे. खूप मोठं नाही आहे. त्या स्टार्टवर आधारित तुम्हाला अजून वाक्य सांगतो मी. आता पहा 3 सगळी वाक्य असतात ते बघा. तर स्टार्ट रीडिंग. मग तुम्ही असं मला वाटलं की बाबा 2 शब्दात सुद्धा वाक्य बोलता येते. स्टार्ट रीडिंग याचा अर्थ काय होते? वाचणे सुरू करा. म्हणजे असे आपण लोकांना सूचना देऊ शकतो, मुलांना वाचणे सुरू करा. किंवा याला असा काढून आपण स्टार्ट रीडिंग वाचायला सुरुवात करा. याचे 2 अर्थ होतात. वाचणे सुरू करा किंवा वाचायला सुरुवात करा. तुम्हाला जे सोपं वाटेल ते वाक्य तुम्ही बोला. वाचायला सुरुवात करा. दोन अर्थ होतात. स्टार्ट रीडिंग फक्त 2च शब्द आहेत. वाचणे सुरू करा. असं आपण सहज एकमेकाला बोलू शकतो, एकमेकांना बोलू शकतो. स्टार्ट रीडिंग या एका शब्दावर तुम्हाला हजारो वाक्य लिहिता येतात, बोलता येतात. दुसरं वाक्य आता आपण आपल्या क्लासमध्ये बोलू. स्टार्ट स्पीकिंग. बोलणे सुरू करा किंवा बोलायला सुरुवात करा. दोन्ही अर्थ लक्षात घ्या. मी फक्त आता एकच देऊन देतो तुम्हाला. बोलणे सुरू करा. याच्यावर किती वाक्य देऊन देतो तुम्हाला बघा. आता स्टार्ट रायटिंग. लिहिणे सुरू करा. आता समजा 2 व्यक्ती, 2 मुलं, 2 मुली एकमेकीत बोलतील तर काय म्हणे? एक मुलगी दुसऱ्या मुलीला समजा सूचना देत आहे. आता इथं काय होईल? समजा स्टार्ट रीडिंग वाक्य वाचणे सुरू करा. किंवा ते एका मुलाशी बोलताना आपण काय म्हणू? आता मी तुमच्या सर्वांशी बोलतो. मी काय बोलतो? स्टार्ट रीडिंग. सर्वांना सूचना देतो मी, वाचणे सुरू करा. पण 2 व्यक्ती, 2 मुलं, 2 मुली जेव्हा एकमेकाशी बोलतील तर काय म्हणतील? स्टार्ट रीडिंगचा अर्थ काय होईल? वाचणे सुरू कर असं होईल. ते दोघांमध्ये काय होईल? त्याचा अर्थ वाचणे सुरू कर. आणि 2पेक्षा जास्त मध्ये बोललो तर काय होईल? मग अर्थ वाचणे सुरू करा. हे लक्षात ठेवा तुम्ही. वाचणे सुरू करा हे अनेक सारे वाक्य वापरलेलं आहे. जेव्हा 2 व्यक्तीमध्ये बोलायचं काम पडेल तेव्हा त्याचा अर्थ होईल वाचणे सुरू कर, बोलणे सुरू कर, लिहिणे सुरू कर. हे सुद्धा लक्षात ठेवा. तुम्हाला घरी काही वस्तू बनवायचं काम करते, मग काय म्हणू आपण? स्टार्ट मेकिंग. मेकिंग म्हणजे आता एखादी आपण घरी तुम्ही एखादा पदार्थ बनवता, स्टार्ट मेकिंग म्हणा. बनवणे सुरू करा. पुष्कळ वाक्य त्याच्यामध्ये येतात. स्टार्ट रनिंग. आपल्याला धावण्याची ऑर्डर द्यायचं काम पडते. धावणे सुरू करा. ऑर्डर धावण्याची. धावणे सुरू करा. खेळाच्या वेळी त्याचं काम पडते. स्टार्ट रनिंग. स्टार्ट आस्किंग सुद्धा बोलतो आपण. आस्क म्हणजे विचारणे. समजा आपलं संभाषण सुरू आहे इंग्रजीमध्ये, तर आपण त्याला दुसऱ्याला कसं विचारू शकतो? स्टार्ट आस्किंग म्हणजे
तुम्ही आता विचारायला सुरुवात करा, विचारणे सुरू करा. अशा प्रकारे अनेक वाक्य होतात. एकदम सोपे वाक्य एकदम लक्षात ठेवा. स्टार्ट म्हणजे सुरू करणे हा एकच शब्द आहे, किंवा सुरुवात करणे, सुरू करणे, या एका शब्दात तुम्हाला अनेक वाक्य होतात. अजून मी तुम्हाला काही वाक्य सांगतो, तुमच्या लक्षात आले की तुम्ही हे वाक्य तुम्हाला बोलायचे आहे. नुसतं लिहून नाही ठेवायचे, लिहायचे आणि एक दुसऱ्यासोबत बोलायचे आहे. बोलल्यामुळे तुमचा बोलण्याचा सराव वाढेल. खूपच सोपे वाक्य आहे. असे वाक्य तुम्ही शोधायचे आहे. हा नवीन प्रकार आहे. सोप्या शब्दातून तुम्हाला इंग्रजी बोलण्याचा नवीन प्रकार आहे. अजून तुम्ही काय करू शकता, स्टार्टवर आधारित अजून 2-3 वाक्य सांगतो तुम्हाला. स्टार्ट जम्पिंग, म्हणजे उड्या मारायला सुरुवात करा किंवा उड्या मारणे सुरू करा. उड्या मारायला सुद्धा आपल्याला काम पडते, धावण्याचं काम पडते. स्टार्ट प्लेइंग, खेळणे. स्टार्ट प्लेइंग म्हणजे खेळणे सुरू करा. आता हे जे स्टार्ट प्लेइंग आहे, खेळणे सुरू करा, तुम्ही त्याच्यापुढे अजून एखादा शब्द लावू शकता. स्टार्ट प्लेइंग खो खो, खो खो खेळायला सुरुवात करा. स्टार्ट प्लेइंग कबड्डी. हे तुम्हाला जोडता आलं पाहिजे. मी तुम्हाला फक्त 2 शब्द सांगितले यासाठी की मोठं वाक्य सांगितलं की तुम्हाला जरा समजून घ्यायला कठीण जाते. पण तुम्हाला हे सुद्धा सांगतो मी, स्टार्ट प्लेइंग, खेळणे सुरू करा. पण कोणते खेळ सुरू करा? खो खो. त्यापुढे एक शब्द लागला की 3 शब्दाचं वाक्य होते. स्टार्ट प्लेइंग खो खो, स्टार्ट प्लेइंग कबड्डी, स्टार्ट प्लेइंग लंगडी, हे सुद्धा वाक्य होते. किंवा स्टार्ट प्लेइंग ऑन द ग्राउंड, मैदानावर खेळणे सुरू करा. अशा प्रकारे सुद्धा अनेक वाक्य होतात. पण आपण फक्त 2च वाक्य लक्षात घ्या. ज्यांना समजलं असेल त्यांनी असं वाक्य बनवायचं आहे. स्टार्ट प्लेइंग झाला. आपण अजून एक वाक्य ज्याचं काम करतं आपल्याला. स्टार्ट इटिंग म्हणजे खाणे सुरू करा. स्टार्ट इटिंग सुद्धा काम करतो. स्टार्ट स्लीपिंग म्हणू शकता तुम्ही. स्टार्ट स्लीपिंग म्हणते तुम्हाला. झोपायला सुरुवात करा. स्टार्ट स्लीपिंग. झोपायला सुरुवात करा, झोपणे सुरू करा. अशा प्रकारे वाक्य तुम्ही आता शोधून आल्याच्यात काही नवीन वाक्य आहे. अजून एखादा वाक्य घेऊ आपण आता. स्टार्ट सिटिंग म्हणा, स्टार्ट स्टँडिंग म्हणा. स्टार्ट स्टँडिंग, उभे राहायला सुरुवात करा. म्हणजे खाली बसले असताना आपण जेव्हा पुस्तक घेऊ, उभे राहणे सुरू करा. खाली बसले असताना मग स्टार्ट स्टँडिंग. आता तुम्हाला मी ही 10 वाक्य देऊन दिलेली आहे. तुम्ही आता नवीन हे तर वाक्य तुम्ही बोला, लिहा, पाठ करा. 2 शब्दाचा पाठ करायला काही वेळ लागत नाही आहे. झटपट तुमचं हे पाठांतर होईल आणि झटपट तुम्हाला बोलता येतील. पुढचे वाक्य आपण जेव्हा वाढू, हेच वाक्य कसे वाढायचे नंतर मी पुन्हा घेईल. तर तुम्ही आता काय करा, हे लिहून पाठांतर करा. नवीन वाक्य 5 शोधून आणा. होमवर्क त्या स्टार्ट पासून इथला शब्द बदला. आणि आता हा क्लास आपण संपूया. जे कोणी नवीन असतील त्यांनी आपल्या अरुणोदय चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायचं आहे. थँक्यू.